नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 30 नोव्हेंबरची सर्वात महत्त्वाची अपडेट. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहतायत भरपूर दिवसांपासून, त्या पैशाच्या संदर्भात महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणजेच नोव्हेंबरच्या हप्त्याच्या संदर्भात पण महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. त्याच्यानंतर पुढे पाहू शकता बघा, अंगणवाडी सेविका कागदपत्र घेत नाहीत, त्याच्याविषयीची पण महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. अंगणवाडी सेविका कागदपत्र घेत नाहीत तर काय करायचं आहे, कारण आता आपण जर पाहिलं तर डिसेंबर महिना सुरू होतोय आणि 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला KYC करण्याची त्या ठिकाणी मुदत आहे. तर काय करावं लागणार आहे ते पण तुम्हाला समजणार आहे. पुढे पाहू शकता, वडील नाहीत, पती नाहीत, त्या महिलांना हा मोठा प्रॉब्लेम येत आहे. त्याची पण महत्त्वाची माहिती, सोल्युशन जे आहे ते आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. त्याच्यामुळं महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे, सर्व लाडक्या बहिणी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला समजून सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार आहे. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो, सर्वांनी पटापट व्हिडिओ लाईक करून टाका. सर्व लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ तुम्ही पाहतात पण व्हिडिओ लाईक करत नाही, त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचंच आहे. कारण व्हिडिओला जर तुम्ही लाईक केलं तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही माहिती पोहोचणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा जो काही व्हिडिओ आहे तो पोहोचला पाहिजे. बघा, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात महत्त्वाची माहिती आहे. थोडक्यात काय तर आज रोजी चाललेल्या जेवढ्या काय अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. त्याच्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे. ठीक आहे, तर बघा, आज तुम्हाला 3 महत्त्वाचे अपडेट पाहायला मिळतील. नोव्हेंबर हप्त्याच्या तारखेच्या संदर्भात, अंगणवाडी सेविका कागदपत्र घेत नाही त्याच्या संदर्भात, आणि वडील नाहीत, पती नाहीत तर KYC कशी करायची त्या संदर्भात पण. लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि संपूर्ण माहिती पाहून घेऊ. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचे अपडेट. महिलांना नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार, महिलांना जो नोव्हेंबरचा हप्ता आहे तो कधी मिळणार त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. भरपूर दिवसांपासून तुम्ही पैशांचीच वाट पाहत आहेत, परंतु पैसे जे आहेत ते खात्यावर काही जमा होत नाही आहेत. त्याच्या संदर्भात पण महिलांनी भरपूर त्या ठिकाणी कमेंट्समध्ये विचारले, दादा नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार, काय आहे. तर बघा, नोव्हेंबर डिसेंबरचे जे 3,000 रुपये ते तुम्हाला एकत्र येणार का, हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. आज नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा दिवस आहे. नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा दिवस आहे, तरी देखील अजूनही लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही. आज आपण पाहिलं तर आज रविवार आहे, आज कुठल्याही पद्धतीचा GR वगैरे येणार नाही आहे आणि मागे जर आपण पाहिलं तर GR आलेलं नाही आहे. आणि GR आलेला नाही आहे त्याच्यामुळं तुम्हाला पैसे जे ते मिळणार नाही आहेत, लवकर तरी मिळणार नाही आहेत. कारण GR जो आहे आता ह्या ठिकाणी जवळपास निश्चितच आहे की ते 3 तारखेनंतरच GR येऊ शकतो, कारण 3 तारखेलाच आचारसंहिता संपणार आहे. आता पुढे बघा, महिलांच्या खात्यात नोव्हेंबरचा हप्ता जमा न झाल्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अनेक प्रश्न महिलांच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण झाले आहेत. नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही आहे, पैसे येत आहेत किंवा नाही त्याच्या संदर्भात. दरम्यान आता नोव्हेंबरचा हप्ता जो आहे तो लांबणीवर जाऊ शकतो. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं, जर 29 तारखेला GR आला नाही तर हप्ता लांबणीवर जाणार आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं. तर बघा, हप्ता तुमचा लांबणीवर जाऊ शकतो. नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबर महिन्यात दिला जाण्याची शक्यता आहे, निश्चितच ते होणारच आहे. नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबरमध्येच येईल, कारण आता आज पण शेवटचा दिवस आहे, त्याच्यामुळे हप्ता तर तुम्हाला डिसेंबरमध्येच मिळणार आहे. पुढे बघा, आता निवडणुकीनंतर मिळणार 1,500 रुपये. बघा, राज्यात 2 आणि 3 डिसेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या काळात महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार नाही आहेत. दरम्यान निवडणुकीनंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. निवडणुकीच्या नंतर महिलांच्या खात्यामध्ये जे पैसे ते जमा केले जाऊ शकतात. नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यामध्ये तरी पैसे येणार नसल्याची चिन्हे आपल्याला दिसत आहे. पहिल्याच आठवड्यात तुम्हाला पैसे येणार नाहीत, कारण सुरुवातीला GR येईल, त्याच्यानंतर ते पैसे महिला व बालविकास विभागाला पाठवले जातील, त्याच्यामुळे पहिल्याच आठवड्यात तुम्हाला पैसे येणार नाही आहेत. ठीक आहे, आता बघा, दरम्यान याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही आहे. पैसे कधी येतील त्याच्या संदर्भात. नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 3,000 रुपये एकत्र येणार का. बघा, लाडकी बहीण योजना नोव्हेंबर डिसेंबर इन्स्टॉलमेंट मे कम टुगेदर. लाडकी बहीण योजनेत आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे एकत्र येणार का, असाही प्रश्न विचारला जात आहे. कदाचित महिलांना दोन्ही हप्ते एकत्रपणे दिले जाऊ शकतात. तुम्हाला काय वाटतंय महिला भगिनींनो, 3,000 रुपये तुम्हाला एकत्र दिले पाहिजे का? तुमचं मत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. मागच्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांच्या खात्यात 2 हप्ते एकत्र देण्यात आले होते. त्यानंतर आता देखील महिलांच्या खात्यात पैसे एकत्र येणार असल्याचं बोललं जात आहे. याबाबत लवकरच घोषणा केली जाऊ शकते. बघा,
आपण पाहिलं तर 31 जानेवारीपर्यंत 31 जानेवारीच्या अगोदरच सर्व निवडणुका ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आता जवळपास नगरपंचायत, नगरपरिषदेच्या त्या ठिकाणी निवडणुका ज्या आहेत त्या होत आहेत. त्याच्यानंतर अजून झडपी, पंचायत समिती असेल, त्याच्यानंतर महानगरपालिका असतील, म्हणजे आचारसंहिता जी त्या ठिकाणी लागणारच आहे. त्या दरम्यानमध्ये म्हणजेच आता 3 डिसेंबरला आचारसंहिता संपणार आहे. आचारसंहिता संपली की पुढची जी काही निवडणूक आहे त्याची घोषणा होण्याच्या अगोदर जर जी-आर आला तर तुम्हाला पैसे मिळू शकतात. आणि जर जी-आर आला नाही तर मग पुन्हा एकदा त्या ठिकाणी लांबणीवर तुमचे पैसे जाऊच शकतात. आणि दोघंही हप्ते एकत्र येण्याचे पण त्या ठिकाणी चान्सेस आहेत, कारण परत परत आचारसंहिता लागणार आहे. त्याच्यामुळं दोघं हप्त्यांचा जर जी-आर एकत्र आला तर तुम्हाला पैसे मिळू शकतात. पुढे बघा आता के-वाय-सीसाठी शेवटचा 1 महिना. लाडकी बहीण योजना के-वाय-सीसाठी शेवटचा 1 महिना राहिलेला आहे. लाडकी बहीण योजनेत के-वाय-सी करणे अनिवार्य केलेले आहे. सर्वांना के-वाय-सी करावीच लागणार आहे. के-वाय-सी करण्यासाठी आता शेवटचा 1 महिना उरलेला आहे. 31 डिसेंबरपर्यंत महिलांना के-वाय-सी करायची आहे. जर तुम्ही के-वाय-सी केली नाही तर तुम्हाला त्यानंतरचा हप्ता मिळणार नाही आहे. त्यामुळे महिलांनी ऑनलाईन पद्धतीने के-वाय-सी करायचं आहे. बघा, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला के-वाय-सी करायचं आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचा प्रॉब्लेम होता बघा, अंगणवाडी सेविका कागदपत्र घेत नाही. त्याच्या संदर्भात पण आपण या ठिकाणी माहिती पाहूया. पुढे पाहू शकता बघा, आपल्या कामाची पावती. पुन्हा एकदा बेलाताई वाघमारे यांनी कमेंट केलेली आहे. पाहू शकता, बेलाताई वाघमारे यांनी आपला व्हिडिओ बघितला आणि कमेंट केली, त्याच्यासाठी त्यांचा आभार मानतो. गुड मॉर्निंग दादा, तुम्ही फार चांगली माहिती दिल्याबद्दल अशीच माहिती देत जा आमच्या महिलांना, कारण तुमच्याकडून आम्हाला समजते सर्व, कारण तुम्ही फार चांगली माहिती देतात. तुमचे आभार मानते, धन्यवाद. पाहू शकता, सर्व लाडक्या बहिणींना सांगतो, नेहमीच आपल्या चॅनलवर तुम्हाला खरी माहिती दिली जाते, दिली जात होती आणि पुढेही दिली जात राहणार आहे. कारण आपला चॅनल एकमेव असं चॅनल आहे ज्याच्यावर तुम्हाला नेहमीच तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. कुठेही जा तुम्ही, तुमच्या कमेंट्सची उत्तरं कोणीही देत नाही. पाहू शकता, मी त्यांना उत्तर दिलेलं आहे. त्यांना उत्तर मी दिलेलं आहे. ठीक आहे, तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी देतच असतो. आता पुढे बघा, पाहू शकता बघा, पुढे आपण जर पाहिलं तर नंदाताई साळुंके यांनी केलेली कमेंट आहे. नेहमीच आपला व्हिडिओ बघत असतात आणि कमेंट पण त्यांनी केलेली आहे. त्यांचं खूप खूप आभार मानतो. सर, मी नंदाकुमार साळुंके बोलते. माझी के-वाय-सी झाली आहे, पण माझे मिस्टर वारले आहेत. ई-सेवा केंद्रामध्ये माझी के-वाय-सी 100 रुपये घेतले. मग मी आता काय करू? वडील पण वारले आहे. के-वाय-सीचा मेसेज आला आहे. तुम्ही बातमी खूप खूप छान देत आहे. धन्यवाद सर. बघा, सर्वात अगोदर नंदाताई, जर तुमची के-वाय-सी झालेली आहे, तुम्ही के-वाय-सीच्या वेळेस तुमच्या मिस्टरांचं असेल किंवा वडिलांचं असेल, जे काही तुम्ही आधार कार्ड दिलेलं असेल, तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही आहे. ठीक आहे. पुढच्या वर्षी मात्र तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या मिस्टरांचं जे काही मृत्यू प्रमाणपत्र असेल ते तुम्हाला द्यावं लागणार आहे. किंवा मग तुमच्या वडील असतील तर त्यांचं आधार कार्ड तुम्ही देऊ शकता, नसतील तर तुम्हाला त्यांचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला सबमिट करावं लागणार आहे. पण यावेळेस तुमची के-वाय-सी झालेली आहे, त्याच्याबद्दल तुमचं खूप खूप त्या ठिकाणी अभिनंदन. तुम्हाला पैसे येणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणता आता बघा, अंगणवाडी सेविकांच्या संदर्भात, अंगणवाडी सेविका ह्या ठिकाणी कागदपत्र जे ते घेत नाही, तर त्यांच्यासाठी काय करायचं आहे? बघा, जी-आर तर आहे शासनाचा जी-आर आहे. शासनाच्या जी-आरनुसार अंगणवाडी सेविकांना आदेश पण दिलेले आहेत. काही जिल्ह्यांमध्ये आहेत आदेश, अंगणवाडी सेविकांनी कागदपत्र जमा करायचे आहेत म्हणून. मी तुम्हाला कालच्याच व्हिडिओमध्ये ते दाखवलेलं आहे. अंगणवाडी सेविकांच्या निर्णयावरच ते त्या ठिकाणी आता अवलंबून आहे की यांना लाभ मिळेल किंवा नाही. ते डॉक्युमेंट्स सबमिट करायचे आणि त्यांनी तशा पद्धतीच्या नोंदी करायच्या आहेत. त्या नोंदी केल्यानंतर त्यांना लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे. परंतु काही ठिकाणी अंगणवाडी सेविकांकडनं असं उत्तर येते की आम्हाला अजून तशा पद्धतीचे आदेश नाही आहेत. तर त्याच्यासाठी काय, तर ऑनलाईन ऑप्शन हा सोयीस्कर असेल सर्व लाडक्या बहिणींसाठी, कारण बहुतेक महिला भगिनी ह्या बाहेर कामाला असतात, म्हणजे त्यांचं गाव वेगळं असतं, कामासाठी कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी गेलेले असतात. त्याच्यामुळं काय होतं की त्यांना पुन्हा परत त्या ठिकाणी गावी जावं लागतं. त्याच्यापेक्षा ऑनलाईनचा ऑप्शन हा खूप सोयीस्कर असणार आहे सर्वांसाठी. एक डॉक्युमेंट सरळ अपलोड केलं, तुमची के-वाय-सी कंप्लीट झाली. त्याच्यामुळे ऑनलाईनचा ऑप्शन आलाच पाहिजे. याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. लाडक्या बहिणींचे पण त्या ठिकाणी सपोर्ट असायलाच पाहिजे. ऑनलाईनचा ऑप्शन त्या ठिकाणी उपलब्ध झाला पाहिजे म्हणून. ठीक आहे. आता पुढे बघा, या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे सुचिताताई चौकेकर यांचा. बघा, प्रवीण दादा, माझा एक प्रश्न आहे. एखाद्या ताईचं लग्न झालं, घटस्फोटीच समजा आहे, तर तिला आधार कोणाचा नाही आणि आई वडिलांजवळ राहते. 13 वर्ष झाली तरी तिने डिवोर्स घेतला नाही आणि सुरुवातीपासूनच ती माहेरचे कागदपत्र लावते, तर तिने काय करावं? माहेरचे कागदपत्र लावतात तर तुम्हाला माहेरचेच कागदपत्र लावावे लागतील. तुमचे वडील आहेत, आईवडिलांजवळ तुम्ही राहतात, तुमचे वडील असतील तर तुमच्या वडिलांचं कागदपत्र तुम्ही लावू शकता. तुमची के-वाय-सी होऊन जाणार आहे. ठीक आहे. आणि तुमचं खूप खूप आभार, तुम्ही आपला व्हिडिओ बघितला आणि कमेंट केली त्यासाठी. संपूर्ण माहिती पाहिली, सर्वांना व्हिडिओ कळाला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.